In this new year, या नवीन वर्षामध्ये God wonderfully teaching us. आणि देव खूप सुंदर रीतीनं आपल्याला शिकवतात We need to live to please God. आणि आम्ही देवाला संतुष्ट करणारे जीवन आम्ही जगलं पाहिजे Living to please God. आणि अशा प्रकारचं आमचं जीवन पाहिजे की जे देवाला आनंददायी असेल. Why we need to live to please God? आणि का आम्ही असं जीवन जगलं पाहिजे की देवाला आनंद व्हावा? Because we are not here on the earth by accident. कारण आपण ह्या पृथ्वी तलावरती काय अपघाताला नाही आहोत. God, in His divine plan and purpose, He has appointed us in this generation. आणि देवानं त्याच्या अद्भुत अशा उद्देशानं आम्हाला त्यांना ह्या पृथ्वी तलावरती ह्या पिढीसाठी ठेवलेला. We are not chosen God, but God has chosen us and appointed us. आणि आम्ही देवाला नाही निवडलेलं पण देवानं आम्हाला निवडलेलं आहे आणि आमची नियुक्ती केलेली आहे. If God has chosen us, तर देवानं आम्हाला निवडलेलं आहे. God says, "Be ye holy as I am holy." आणि जर देव म्हणत आहे की जसा मी पवित्र आहे तसे पवित्र असा. So God has called us to walk worthy of His calling. आणि म्हणून देव आमच्याकडे ही अपेक्षाही करतो की जसं आमच्या त्याच्या पाचारणाला साजेस असं आम्ही चाललं पाहिजे. Ephesians 4:1 says that, live a life that measures up to the standard God has set. आणि इफिसकरांचं पत्र याच्या 4व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही असं जीवन जगलं पाहिजे जे देवाने ज्या मर्यादा आम्हाला आखून दिलेल्या आहेत त्या मर्यादानुसार आमचं चालचलन पाहिजे. Not how we feel, what we think. आणि असं नाही की जे आम्हाला वाटतं आम्ही जो विचार करतो त्यानुसार नाही. Now, as our God is a holy God, आणि जसं आपला देव पवित्र आहे He expects us to walk worthy of His calling. आणि तो आमच्याकडनं अपेक्षा करतो की आम्ही सुद्धा त्याच्या पाचारणानुरूप आम्ही त्याच्या मर्यादेनुसार चाललं पाहिजे. He has called us with a holy calling. त्यानं आपल्याला त्याच्या पवित्र पाचारणानं पाचारलेला आहे. Not just for this earth, फक्त ह्या पृथ्वी तलावरती नाही. He called us so that we may, as we finish the race on this earth, we may enter into His kingdom and His glory. आणि त्याने ह्यासाठी आपल्याला बोलावलेलं आहे की जसं आम्ही ह्या पृथ्वी तलावरची आमची धाव संपवल्यानंतर आमचं जीवनकाळ पूर्ण केल्यानंतर आम्ही आमचं जीवन जे आहे त्याच्या बरोबर त्याच्या गौरवामध्ये त्याच्या संगतीमध्ये सुरू करावं. When we live a standard which God has set according to His kingdom, आणि ज्यावेळेस आम्ही देवानं आखून दिलेल्या मर्यादेनुसार ज्यावेळेस आम्ही जगतो त्याच्या राज्यानुसार आम्ही जगतो God will promote us into His glory. आणि देव मग आम्हाला त्याच्या गौरवामध्ये रूपांतरित करेल. Hallelujah. हालेलुया. So God is a good God. आणि देव खूप चांगला. We don't deserve, but God in His mercy and love, He has chosen us and appointed us in this world. आणि मग आम्ही खरं पाहता आम्ही त्या योग्यतेचे नाही आहोत तरीही देवानं त्याच्या कृपेमध्ये त्याच्या प्रीतीमध्ये त्यानं आम्हाला निवडलेलं आहे आणि त्यानं आम्हाला नियुक्त केलेलं आहे. And He has shown us the way. त्यानं आम्हाला मार्ग दाखवलेला आहे. And God says, walk in this way. आणि परमेश्वर म्हणतो की तुम्ही ह्या मार्गाने चाला. Jesus is the way, the truth and the life. आणि परमेश्वर हाच एक मार्ग सत्य. Jesus says, I am the way, the truth and the life. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मीच मार्ग सत्य आणि जीवन आहे. So when we know Jesus has come from heaven and gone back to heaven, आणि ज्यावेळेस आम्हाला हे सत्य माहिती आहे की येशू ख्रिस्त स्वर्गातून आला आणि पुन्हा स्वर्गामध्ये गेला, and only He can take us to heaven because He has come from heaven and went back to heaven. आणि फक्त तोच आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकतो कारण तो एकमेव आहे जो स्वर्गातून उतरलेला आहे आणि स्वर्गात परत केलेला आहे. So God expects us that we walk worthy requires a worthy walk requires a holy living. आणि मग देव आमच्याकडे अपेक्षा करतो की आम्ही सुद्धा त्या मर्यादेनुरूप पवित्र पाचारणामध्ये चालावं. When we say we are children of God, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही देवाची लेकरं आहोत, the character of Jesus, character of God must be seen in us. आणि मग देवाचे जे गुणधर्म आहेत
ती आमच्यामधून प्रकट झाली पाहिजे. If we walk like the people of the world, what is the use? आणि मग जर आम्ही जगाच्या राहाटीप्रमाणे जर चालत असेल तर त्याचा काय उपयोग आहे? Suppose like we have, many people in the world, they come, as they come out of the temple of God, आणि पुष्कळशे लोक जे जगामधले आहेत ते ज्यावेळेस मंदिरामध्ये येतात, they come outside, they eat unwanted things, they abuse, they speak lies, they speak bad words, they cheat, they do everything of this world. आणि मग मंदिरामधून बाहेर पडतात, ते ज्यावेळेस बाहेर पडतात ते नको त्या गोष्टी खातात, ते एकमेकांना अपशब्द बोलतात, एकमेकांचा छळ सगळ्या जगाच्या राहाटीप्रमाणे करतात आणि मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात. Suppose if we do the same, जर आम्ही तेच केलं, what is the difference between? मग त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये फरक तो काय राहिला? There are people in the world. असे लोक आहेत Our जगामध्ये, people also are there. आपले लोक सुद्धा असे आहेत. After coming from out of the temple, आणि मंदिरामधून बाहेर गेल्यावर they eat unwanted things, नको त्या गोष्टी खाणं, they speak unwanted things, नको त्या गोष्टी बोलणं, they speak filthy languages. आणि मग वाईट साईड गोष्टी बोलणं. Is that the standard of God's living? काही हे देवाच्या मर्यादेमध्ये जगणं आहे का? God's people must be different from the world. आणि देवाचे लोक हे जगापासून वेगळे असते. Hallelujah. हालेलुया. That is what God expects from us. आणि हीच गोष्ट देव आमच्याकडून अपेक्षा करतो. 1 Peter chapter 1 verse 15 and 16. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 15 आणि 16 वचन. पहिले पेत्र याचा 15 अध्याय पहिला अध्याय 15 आणि 16 वचन. First Peter chapter 1 verse 15 and 16. But as he which hath called you is holy, so be holy in all manner of conversation. In other language it says in all manner of living, because it is written, be ye holy as for I am holy. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. Hallelujah. हालेलुया. In all manner it says. आणि सर्व प्रकारच्या असं सांगितलेलं आहे. All manner, all the time. सर्व प्रकारच्या आणि सर्व वेळेस म्हणजे सर्वदा. Not only when we are in the house of God, in the temple of God, not just that. आणि फक्त आम्ही मंदिरामध्ये असताना किंवा देवासमोर असताना त्यावेळेसच फक्त नाही. As we say, people when they come into the church, they are like angels. आणि जसं आपणच म्हणतो की ज्यावेळेस लोक मंदिरामध्ये येतात ते जणू काही देवदूत असतात. The question comes when we go outside the church. पण प्रश्न हा निर्माण होतो ज्यावेळेस आम्ही मंदिराच्या बाहेर असतो. How we are? मग आम्ही कसे असतो? What standard we have? आणि कशा प्रकारचं जीवन आमचं When असतं? people look at us, ज्यावेळेस लोक आमच्याकडे बघतात what character we have. आणि कशा प्रकारचं गुणधर्म आमच्यामध्ये आहे. But as he which hath called you is holy, आणि जसं आम्हाला पाचारण करणारा पवित्र आहे, so be ye holy in all manner. आणि म्हणून सर्व प्रकारच्या याच्यामध्ये तुम्हीही पवित्र असा. Of living it says, not just conversation. आणि जगण्यामध्ये असं सांगितलंय, जीवनशैली सांगितलेलं आहे, फक्त बोलण्यामध्ये. Many people talk a lot, but they don't act accordingly. आणि पुष्कळशे लोक बोलतात, पुष्कळ बोलतात, पण त्याप्रमाणे चालचलणूक त्यांची नसते. We may sing a song. कदाचित आम्ही गीत गातो. I have decided to follow Jesus. आणि मी ठरवलेलं आहे की मी येशू ख्रिस्ताच्या मागे जाईन. But if our life is not changed, पण आमचं जीवन जर बदललेलं नसेल,
No use. मग काही उपयोग नाही. The person who is walking or become a disciple of Jesus, आणि जो व्यक्ती चालत आहे देवाच्या बरोबर आणि तो देवाचा शिष्य झालेला आहे, येशूचा शिष्य झालेला आहे, I am telling you, the person will be not the same as he was before. आणि मग मला सांगू द्या की तो व्यक्ती जसा आधी असेल तसा तो नंतर नसणार आहे. Oh, Jesus is the inside working on the outside. Oh, what a change in my life. आणि येशू मेरे अंदर काम करता बाहर, क्या बदलाव है. Means the when in person's life Jesus comes, there comes a change. आणि ज्याच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येशू येतो त्याच्यामध्ये बदल हा घडतोच. So Romans chapter 12 verse 1 and 2 it says, आणि म्हणून रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 1 and 2 verse. पहिलं आणि दुसरं वचन म्हणतं. Romans 12 chapter verse 1 and 2. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 1 आणि 2 वचन. Beseech you therefore, brethren, by the mercies of God. Why this scripture Paul is writing? म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की Why का हे वचन पाऊल लिहित आहे. Why is he writing? का तो लिहित आहे. Before he was a persecutor of the church. आणि पूर्वी तो मंडळीचा छळ करणारा असा होता. But after coming to the Lord, पण देवाकडे आल्यानंतर he says, I'm crucified with Christ. आणि तो म्हणतो की मी त्या ख्रिस्ता बरोबर मी त्या वधस्तंभावर बदला गेलेलो आहे. No longer I live, but Christ lives in me. आणि आता इथून पुढे मी जगत नाहीये तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. And only one person could say, I have finished the race. I have fought the good fight, kept the faith. आणि मग फक्त एकच व्यक्ती म्हणू शकलेला आहे की मी धाव संपवलेली आहे, विश्वास राखलेला आहे. Can we say that as he said? आणि जसं पौलाना म्हटलेला आहे हे आम्ही म्हणू शकतो. He was an educated man. He was a leader of the society. आणि तो शिकलेला व्यक्ती होता, त्या सर्व समाजाचा तो नेता होता. But he counted it as a rubbish. Whatever things were profitable unto him, he counted it as a rubbish. आणि सर्व ज्या लाभाच्या वस्तू त्याच्यासाठी होत्या, मग ती धनसंपत्ती असेल, पद असेल, शिक्षण असेल, त्यानं तो बोललेला की तो मी केर कचरा लेखतो. Why did he say that? का तो हे म्हणतो. That is a change God brought in his life. आणि तो परिवर्तन देवाने त्याच्यामध्ये आणलेला. Have we changed? The question comes. काय आम्ही बदललेलो आहे का प्रश्न निर्माण होतो. So when his life is changed, आणि म्हणून ज्या वेळेस त्याचं जीवन बदललं, now he is encouraging the body of Christ of Corinthians. आणि मग तो जे ख्रिस्ताचे जे मंडळी आहे करिंथकराची त्यांना तो विनवत आहे, त्यांना तो विनंती करत He आहे. is writing to us, the body of Christ. आणि एक मंडळी या नात्याने तो आम्हाला लिहित आहे. Beseech you therefore, brethren, by the mercies of God, that ye present your bodies a living sacrifice, holy, acceptable unto God, which is your reasonable service. आणि म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. And be not conformed to this world, but be ye transformed by the renewing of your mind. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. आणि म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. So in this new year, as we have entered, आणि या नवीन वर्षामध्ये जसं आम्ही पदार्पण केलेलं आहे, God is expecting us that we should live worthy of the call in which He has called us. आणि मग देव आमच्याकडे अपेक्षा करत आहे की त्याच्या पाचारणानुसार आम्ही
पवित्र असं राहिलं पाहिजे. So how we can make ourselves holy? आणि मग कसं आम्ही स्वतःला पवित्र राखू शकतो? All right, here. जसं पाऊल लिहितो इथं, Present your bodies as a living sacrifice, holy and acceptable unto God. आणि तुमचे शरीर जिवंत, ग्रहणीय आणि पवित्र यज्ञ म्हणून देवाला सादर करा. When we present our bodies as a living sacrifice, holy and acceptable unto God, आणि ज्यावेळेस आम्ही आपलं शरीर जिवंत, पवित्र आणि ग्रहणीय यज्ञ म्हणून देवाला सादर करतो, then our service unto the Lord is acceptable. आणि मग आमचं देवाचं जे सेवा आहे ती स्वीकार होते, ग्रहणीय होते. Service is not just coming and preaching. आणि मग सेवा म्हणजे फक्त येऊन भाषण देणे किंवा संदेश देणे असं नाहीये. No, dear people of नाही God. म्हणू शकत. Everything we do unto the Lord is service unto the Lord. आणि जे काही आम्ही देवासाठी करतो ती देवाची सेवा आहे. If we are interceding for somebody, we are doing it as service unto the Lord. आणि मग जर आम्ही कोणासाठी तरी मध्यस्थीची प्रार्थना करत आहे तर ती देवाची सेवा करत आहोत. If you are encouraging somebody, counseling somebody, you are doing service unto the Lord. आणि जर आम्ही एखाद्याला उत्तेजन करत आहे, एखाद्याला समजावून सांगत आहे तर आम्ही देवाची सेवा करत If we आहोत. are visiting a person in the hospital and praying for him, that is a reasonable service unto the Lord. आणि मग एखाद्याला आम्ही दवाखान्यामध्ये जाऊन त्याला भेट देत आहोत तर ती सुद्धा देवाची सेवा करत आहोत. If we are helping the poor and the needy, that we are doing unto the Lord. This is a service. आणि मग जर आम्ही एखाद्या गरीबाला जर सहाय्य करत आहोत, त्यांना मदत करत आहोत तर ती सुद्धा देवासाठी सेवा आहे. Dear people of God, माझ्या प्रिय, because Jesus himself has said in Matthew, आणि येशू ख्रिस्ताने स्वतःच तिथं मत्तेय कृष्णवर्तमानात whatever सांगितलेलं you आहे. have done unto the one of the least, you have done unto me. आणि जे काही तुम्ही लहानातल्या लहान एखाद्याला जे काही केलेलं आहे ते तुम्ही माझ्यासाठी केलं That is a reasonable service unto the Lord. आणि ही देवाची योग्य सेवा आहे. If we are doing something with the expectation, then that is not acceptable service unto the Lord. पण जर आम्ही कुठलीही गोष्ट अपेक्षेनं करत असलो तर मग ती मात्र देवाला ग्रहणीय यज्ञ नाही. That is what the world is doing. आणि मग हेच तर जग करतं. Anything they are doing, first you ask for any job, anything, they will ask how much you will pay. आणि मग तुम्ही कुठलंही बघा, काही जे करतात, एखादी नोकरी सुद्धा आपण मी जाऊ उदाहरण घेऊया. पहिला नोकरीला गेल्यावर आम्ही पहिला प्रश्न करतो की किती पगार देणार. Means when we are doing something, we expect something. आणि मग ज्यावेळेस आम्ही काहीतरी करतो, आम्ही काहीतरी अपेक्षा करतो. But in the Lord's kingdom, when we are doing unto the Lord, पण देवाच्या without any राज्यात, expectation, that is acceptable unto God. देवाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस आम्ही देवाला कोणती अपेक्षा न ठेवता करतो ती देवाच्या दृष्टीनं ग्रहणीय यज्ञ असा. Yesterday also, Pastor told that. आणि काल सुद्धा बाळासाहेब म्हणाले, When I went for, Pastor was telling, when I went for the training, आणि पास्टर सांगत होते की ज्यावेळेस मी शिक्षणासाठी गेलो किंवा ट्रेनिंगसाठी गेलो, first thing they taught me, he was saying, आणि पहिली गोष्ट त्यांनी मला शिकवली ते म्हणत होते to how to clean the toilets. आणि टॉयलेट्स कसे स्वच्छ करायचे. Every day as you get up, first you need to clean the car. आणि जसं तुम्ही पहिला उठायचं, पहिली गोष्ट तुम्ही कार स्वच्छ करायची. That's where the ministry begins. आणि अशा प्रकारे सेवेची सुरुवात होते. 91 I told, when I went, that was our duty, routine duty. Every week the duty was to change. आणि मग मी सुद्धा त्यांना सांगितलं की ज्यावेळेस 1992 साली मी सेवेसाठी गेलो, प्रशिक्षणासाठी गेलो, त्यावेळेस ही आमची कामं होती. प्रत्येक आठवड्याला काम बदलायचं. Kitchen duty, toilet duty, cleaning duty, hall cleaning duty, or rooms cleaning duty, every week change. आणि प्रत्येक आठवड्याला किचनची ड्युटी असायची, हॉलची असेल किंवा रूमच्या स्वच्छता असेल, टॉयलेटची स्वच्छता असेल, प्रत्येक आठवड्याला बदलायची. People may see or may not see what you have and how you have done it. आणि मग लोक कदाचित बघतील किंवा नाही बघतील की तुम्ही काय केलेलं आहे आणि कसं केलेलं आहे. But God sees everything. पण देव सर्व काही पाहतो. And that's why I'm here today. आणि म्हणून आज आपण इथं आहोत. Whatever God gave me the responsibility, आणि I did it wholeheartedly. आणि देवाने जी काही जबाबदारी मला दिली मी संपूर्ण अंतःकरणाने ती पार पाडली. I was not a pastor. आणि मी काय पाळत नव्हतो त्यावेळेस. When I went to Mumbai, I was responsible for the vehicle.
आणि मग ज्यावेळेस मी मुंबईला गेलो त्यावेळेस माझी जबाबदारी गाडीची होती. As an evangelist, these boxes are nothing. You can see this box, bigger than these boxes were there. We used to load into the vehicle. Literature, literature boxes would be there, like big box. आणि मग ही छोटे छोटे बॉक्स तुम्ही बघताय ती काहीच नाहीये. तुम्ही जो मोठा बॉक्स तिथं बघताय ह्याच्यापेक्षा मोठे मोठे बॉक्स आम्ही जे लिटरेचर असायचं ते आम्ही गाडीमध्ये भरायचो. They didn't pay me for that. आणि त्यांनी मला त्याच्यासाठी काहीच पगार दिलेला नाही. No, I was not as a coolie there. आणि मी काही तिथं हमाल म्हणून नव्हतो. But everything, whatever it came unto us, we did joy. पण सर्व काही जे काही जबाबदारी आमच्याकडे आली आम्ही आनंदाने ते When I was here, when I was in the church, आणि ज्यावेळेस मी इथं होतो मंडळीमध्ये होतो when as a youth, when the time came to clean up, आणि मग ज्यावेळेस मी तरुण होतो ज्यावेळेस स्वच्छतेची वेळ यायची oh, we enjoyed cleaning unto the Lord. आणि मग देवाचे स्वच्छता करणं सुद्धा आम्ही आनंदाने We करायचो did it प्रभूसाठी joyfully, we did it unto the Lord. आणि प्रभूसाठी आनंदाने आम्ही ते केलं. That's why God has brought me here. आणि म्हणून आज देवाने मला इथं आणलेलं आहे. We should be different from the world. आणि आम्ही जगापासून वेगळे झालेले आहेत. It says, do not be conformed to the pattern of this world. आणि इथे सांगितलेलं आहे की जगाच्या राहाटीप्रमाणे राहू नका. We are not doing to please pastor and anybody. आणि मग आम्ही ह्यासाठी करत नाही की पालकाला संतुष्ट करावं किंवा दुसरे कोणाला तरी आनंदित करण्यासाठी आपण नाही करत. As I understood that call of God upon my life, आणि जसं मला समजलं देवाचं पाचारण माझ्या जीवनावरती आहे. as we were growing as a youth, आणि जसं आम्ही तरुण या नात्यानं वाढत होतो God gave burden to lead the youth group. आणि देवानं मला ते बोज दिलं की त्या तरुणांना चालवण्याचं. 40-50 youths were there. आणि जवळजवळ 40-50 तरुण होते. No appointment, no pastor of youth, nothing, no leadership, no label, no banner. आणि कोणी माझी नियुक्ती केली नव्हती, कोणी मला काय त्याच्यासाठी पाचारण केलं नव्हतं की तरुणांचा पालक म्हणून काही नव्हतं. But every house was chosen. पण प्रत्येक घरामध्ये आम्ही जाऊन भेट देतो. We kept our standard of our heavenly calling. आणि मग आम्ही आमचं जे स्वर्गीय जे पाचारण आहे त्या मर्यादामध्ये आम्ही No parents could point at us that we have done something wrong or looked at their children with the wrong intention. आणि कुठल्याही पालक लोकांनी कधीच आमच्याकडे बोट दाखवलं नाही की आम्ही कुठली तरी चुकीची गोष्ट केली किंवा त्यांच्या लेकराकडे वाईट दृष्टिकोनातून पाहिलं. Till today, आजही they respect me because of that. आणि आजही ते माझा आदर करतात त्याच कारणासाठी. Wherever I was a testimony unto God's glory. आणि मग जिथं कुठं मी होतो मी देवाची साक्ष म्हणून राहिलो. Dear people, that should be our identity in the world. आणि माझ्या प्रियाने ही आमची ओळख पाहिजे जगामध्ये. If we live like a people of this world, like a cheater, a deceiver, can we be called as a children of God? आणि मग जर आम्ही जगासारखं आम्ही फसवणारं खोटे बोलणारं आम्ही बनून राहिलो तर काय आम्ही देवाची लेकरं होणार आहोत. Turn with me to 2 Corinthians chapter 7 verse 1. आणि दुसरे कोरिन्थ्याचा 7वा अध्याय आणि पहिल्या वचनाकडे आम्ही जाऊया. 2 Corinthians chapter 7 verse 1. Let us cleanse ourselves from all filthiness of the flesh and spirit, perfecting holiness in the fear of God. तेव्हा प्रियजन हो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. What a wonderful verse it is. आणि किती सुंदर असं वचन आहे. It says very clearly, let us cleanse ourselves. आणि खूप स्पष्ट आम्हाला इथे सांगितलेलं आहे की आम्ही सर्व अशुद्धेपासून स्वतःला शुद्ध करू. Dear people of God, whenever I'm not boasting of myself. I was a very great person. I was 100% like a Superman. No, dear people of God. आणि माझ्या प्रियानो मी काही स्वतःचं कौतुक इथं करत नाहीये किंवा स्वतःची प्रौढी इथं फिरवत नाहीये की मी असा एकदम सुपरमॅन सारखा आहे सगळं असं केलेलं आहे असं मी तुम्हाला नाही सांगत.
It says, cleanse us. Let us cleanse ourselves from all filthiness. आणि इथं वचन स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्व अशुद्धपणापासून स्वतःला शुद्ध करा. In 10th, I failed. I lost everything, hope and no life, no meaning in life. आणि I was useless. 10वी मध्ये मी नापास झालो. सगळं काहीच आशा नव्हती. ज्या जीवनामध्ये पूर्ण अयशस्वी होतो. काहीच मी नकारलेला असा होतो. But as I went into the 10th, I had a lot of plans of the worldly things. आणि जसं मी 10वी मध्ये मात्र गेलो होतो, जगिक दृष्टिकोनातून पुष्कळसे प्लॅन मी करून ठेवलो. But by His mercy, He chose me. आणि त्याच्या कृपेमुळे त्यानं मला निवडलं. One hit, two pieces. आणि एक घाव दोन तुकडे. When I decided to follow Jesus, no turning back. आणि ज्यावेळेस मी ठरवलं की मी येशूला अनुसरणार आहे, मग माग हारणार. I said yes to the Lord and no to the world. आणि मी देवाला होय म्हणालो आणि जगाला नाही म्हणालो. So went to the college. By God's grace, I passed in 10th. Went to the college. आणि मी 10वी मध्ये पास झालो. देवाच्या कृपेमुळे मी कॉलेजला गेलो. Nobody was there believer with me. आणि कोणीच विश्वासणारा माझ्या बरोबर I नव्हता. was all alone. आणि मी एकटाच होतो. I prayed unto the Lord. आणि मी देवाला प्रार्थना केली. God gave me two friends whom I shared the gospel. They came to the church. आणि मग देवा मला असे मित्र दे की ज्यांना मी सुवार्थ सांगेन आणि ते मंडळीमध्ये येऊ शकतील. And I was a witness. I was a testimony to all my old friends in the college. आणि मग जे माझ्या कॉलेजमध्ये माझे जे जुने मित्र होते त्यांच्यासाठी मी एक साक्ष होते. Now I didn't mix with them in the filthiness things which I was doing before. आणि मग ज्या गोष्टी मी पूर्वी करायचो, ज्या चुकीच्या गोष्टी, आता मी त्या गोष्टींमध्ये त्यांच्या बरोबर सहभागी होत नव्हतो. So it says, let us cleanse ourselves from all filthiness of the flesh, spirit, reflecting holiness in the fear of God. आणि वचन आम्हाला सांगितलेलं आहे की सर्व अशुद्धपणापासून स्वतःला शुद्ध करा आणि देवासमक्ष पवित्र असं स्वतःला सादर करा. Now question comes, how we can cleanse ourselves from all filthiness? आणि मग प्रश्न हा निर्माण होतो की मग आम्ही कसं स्वतःला सर्व अशुद्धपणापासून शुद्ध करू. Ephesians 5:26. आणि इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 26वा वचन. Ephesians 5:26. That he might sanctify and cleanse it with the washing of water by the word. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. You know, Jesus gave himself. Jesus gave his life आणि येशू ख्रिस्तानं स्वतःला समर्पण केलं, अर्पण केलं for us आपल्यासाठी. as a body of Christ, as a bride. आणि मग ख्रिस्ताची वधू त्यांना मंडळीसाठी त्यांना ती केली. Why? का? So that he might sanctify and cleanse it with the washing of water by the word. अशासाठी की त्याने तिला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. So Jesus' desire that we should become holy. So how we can make holy with the washing of the water by the word. आणि मग आम्ही येशू ख्रिस्ताची ही इच्छा आहे की आम्ही पवित्र असावं. मग आम्ही कसं जगिक पाण्याच्या द्वारे स्वतःला पवित्र करू शकतो? No, the word of the Lord, it cleanses us, it washes us, it sanctifies us. आणि देवाचं वचन आम्हाला शुद्ध करतं. Even in Psalm, okay, why not? The second question comes, why we have to cleanse ourselves from all the filthiness? आणि मग दुसरा प्रश्न निर्माण होतो की का मी स्वतःला सर्व अशुद्धपणापासून शुद्ध केलं पाहिजे? To perfect holiness. आणि त्या योग्य पवित्र पाचारणासाठी आम्हाला केलं पाहिजे. To perfection, from one step of perfection to the another. आणि त्या पूर्णतेसाठी एकातून दुसऱ्या पायरीपर्यंत जाऊन पूर्णत्वामध्ये येण्यासाठी. In one moment we cannot change ourselves. आणि एका क्षणामध्ये काय आम्ही स्वतःला नाही But बदलू. as we grow, as we walk in the word of the Lord, meditate upon the word of the Lord, पण जसं आम्ही वाढतो, जसं आम्ही देवाच्या वचनावरती मनन करतो, the word of the Lord, the Christ himself,
sanctifies us and cleanses us. आणि देवाचं वचन आम्हाला शुद्ध करतं. Why holiness? का पवित्र? Why we need to become holy? का आम्हाला पवित्र होण्याची गरज? For God Himself has called us to walk with Him in holiness. कारण देवाने स्वतः आम्हाला पाचारलेलं आहे की त्याच्या पवित्रच्या पाचारणामध्ये आम्ही चालावं. For He is holy कारण तो पवित्र आहे and He expects us to be holy as He is holy. आणि तो आमच्याकडे हीच अपेक्षा करतो की जसा तो पवित्र आहे तसा आम्ही पवित्र असावं. We cannot grow in holiness unless we come out of filthiness. आणि मग तोपर्यंत आम्ही पवित्र होऊ शकत नाही जोपर्यंत त्या अशुद्धपणामधून आम्ही बाहेर येत नाही. Turn with me to Psalm 119. आणि स्तोत्र 109 कडे आम्ही जाऊ 19 कडे जाऊया. Yeah, 119. स्तोत्र 119 Psalm 119 verse 9. स्तोत्र 119 आणि 9 वचन. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. Psalm 119 verse 9. Wherewithal shall a young man cleanse his ways? By taking heed thereto according to thy word. Only a person, especially it talks about the youth, how they can cleanse themselves. आणि Yeah. हे विशेष करून तरुणांसाठी सांगितलेलं आहे की कसं ते आपलं वर्तणूक शुद्ध राखू शकतात. Only, but it is not only for the youths. It is आणि not हे only for फक्त them, असं नाही की हे फक्त तरुणांसाठी but it is for everybody. पण हे सर्वांसाठी आहे. Who can a person, how he can keep himself clean? आणि असाच व्यक्ती जो देवाच्या वचनामध्ये येतो तो कसा स्वतःला शुद्ध राखू शकतो? Taking heed to the according to thy word. आणि मग त्याच्या वचनानुसार तो वर्तनक्रम करण्यानुसार. David says, I have hid your word into my heart so that I may not sin against thee. आणि पाऊल जसं म्हणतो की मी David. दावीद जसं म्हणतो की तुझी वचनं मी माझ्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवलेली आहेत की जेणेकरून मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. Hallelujah means when we keep the word of God into our life, hide the store into our life, we will not do things against God's will. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाची वचनं आमच्या अंतःकरणामध्ये साठवतो त्या वचनानुसार आम्ही चालतो तर नक्कीच मग आम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध करणार नाही. Hallelujah. Hallelujah. It is God's desire that we should be clean, be holy as He is holy. आणि हे देवाची इच्छा आहे की आम्ही शुद्ध असावं जसा तो पवित्र आहे तसे पवित्र असावं. That's why we need to meditate upon the word of the Lord. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनावरती मनन करतो. Dear people of God, देवाच्या प्रियानो, if we are falling into sin, जर आम्ही पापामध्ये पडलो, just listen carefully. लक्षपूर्वक Just let me give you an example. एक उदाहरण देऊ दे मला. What do we say if we are falling, our children are falling often sick? आणि मग आम्ही काय म्हणतो की ज्यावेळेस आमची लेकरं सारखं आजारी पडत असतील Or not children, but sometimes we big people also, often we fall sick. आणि मग फक्त लेकरच नाही तर मोठे सुद्धा जर सारखं आम्ही आजारी पडत असतो So what do we say? काय म्हणतो आम्ही? Immunity power has become less. आणि आमची प्रतिकार शक्ती जी आहे ती कमी झालेली आहे. Isn't it true? बरोबर आहे. So what we need to do? आम्हाला काय करायला पाहिजे? We need to increase our immunity power. आम्हाला ती प्रतिकार शक्ती वाढवायला पाहिजे. What are required vitamins we have to take? आणि ज्या काही विटॅमिन्सची गरज आहे ती आम्हाला घेतली पाहिजे. Some little old age means doctor will immediately suggest for calcium and other multivitamins. आणि मग थोडंसं आमचं वय वाढलं की लगेच डॉक्टर आम्हाला सांगतात की कॅल्शियम घ्या, विटॅमिन्स घ्या. Doctor has told me immediately we will take. आणि डॉक्टरने सांगितलं की लगेच आम्ही घेतो. Spiritually, see if you are falling into sin, that is your spiritual immunity has become less. आणि मग जर आत्मिक रीतीनं
जर आम्ही पापामध्ये पडत असेल तर आमची आत्मिकता कुठेतरी कमी पडली आहे. त्याच्या प्रतिकार शक्ती आमची कमी पडली. So how we can increase our immunity power? आणि मग कशी आम्ही ती प्रतिकार शक्ती वाढवू By शकतो? the meditating upon the word of God. आणि मग वचनाच्या वरती मनन करू. Only the word of God keeps us strong in the Lord. आणि फक्त देवाचं वचनच आम्हाला प्रभूमध्ये स्थिर आणि भक्कम असं And for करू such शकतं. people, those who obey the word of the Lord, those who listen to the word of the Lord, to them God calls a wise people. आणि मग असे लोक जे देवाच्या वचनानुसार आज्ञा पालन करतात, देवाच्या वचनानुसार चालतात, त्यांना देव देवाची लेकरं असं म्हटलेलं आहे. Precaution is better than prevention. आणि मग कधीही काळजी घेणं हे उत्तम आहे. After we become sick, we take काळजी घेतो. आता काळजी घेतो. आता काय काळजी? वाढल्यानंतर you cannot change yourself. First only we have to take care of that we may not become sick. आणि मग पहिली गोष्ट आम्ही ही काळजी घेतली पाहिजे की आम्ही आजारीच पडू. As I remember, she also knows me, like, many years, almost 20 years, I've been taking without sugar tea. आणि जसं मला असं आठवतंय 20 वर्षाच्या आधीपासून मी बिन साखरेचा चहा घेतो. Now, after taking vaccine, I became a sugar patient. आणि मग वॅक्सिन घेतल्यानंतर मला डायबिटीज झालं. So I'm controlling not now after became a positive diabetic person. आणि मग मी आतापासून त्याची काळजी घेत नाही. डायबिटीज झाल्यापासून नव्हे तर त्याच्या आधीपासून मी घेतो. Some people know after they become sick, diabetic, then they gives very good advices to people. आणि मग काही लोक जे आहेत ज्यावेळेस ते स्वतः डायबेटिक होतात मग ते दुसऱ्यांना चांगले सल्ले देतात. Before that, त्याच्या आधी काय होते? काय बघू? She knows better than what I'm telling. She knows better than me now. समझ लो ना कि इशारा काफी है. Her brother is the same. So much we told he's becoming fat, and sugar. He knew already, but when he became very sick, now he is taking precaution. No sugar now. Oh, you have to do this. Oh, very good advice. Some people after fall sick, they give advice. आणि काही लोक असे असतात जे आजारी पडल्यानंतर दुसऱ्यांना सल्ले देतात. But by God's grace, पण देवाच्या कृपेने when my auntie doctor, she told me that my sugar level is towards high, not the high. It was towards high. ज्यावेळेस माझ्या काकी आहेत ज्या डॉक्टर आहेत त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं की माझी साखरेचं जे प्रमाण आहे तो रक्तातलं ते वाढायला लागले. वाढलेलं नाहीये पण वाढण्याच्या बॉर्डर वरती आहे. So I decided no drinking chai with sugar. आणि तेव्हाच मी ठरवलं की साखरेचं चहा I प्यायचं. love sweets. Till today also I love sweets. But control your mouth. आणि मग मला गोड आवडतं. आजही गोड आवडतं. Yesterday also I ate, but I control. आणि काल सुद्धा मी खाल्लं पण मी कंट्रोल मध्ये खाल्लं. Sweets now I can tell a lot of things. I can give me half kilo, 1 kilo. I can eat arams. I love that. आणि तुम्ही गोड्याबद्दल मी काही सांगू शकतो. पुष्कळशा गोष्टी तुम्ही मला अर्धा किलो जरी गोडा दिला आणून तरी मी खाऊ शकतो. आरामात खाऊ शकतो. But I control it. पण मी ते नियंत्रणामध्ये घेतो. So same way, likewise, in the spiritual life, some things we need to control ourselves. आणि मग अशाच प्रकारे आमच्या आत्मिक जीवनामध्ये सुद्धा आम्ही काही गोष्टी आम्ही नियंत्रणामध्ये ठेवल्या पाहिजे. How we can keep ourselves clean, आणि कसं आम्ही स्वतःला शुद्ध राखू शकतो. not falling into sin. कसं पापामध्ये पडण्यापासून आम्ही स्वतःला वाचवू शकतो. How we can keep ourselves safe, healthy by not falling into sin. आणि कसं आम्ही स्वतःला सुरक्षित आरोग्यामध्ये पापामध्ये न पडता राखू शकतो. Fast food is a junk food. आणि म्हणजे फास्ट फूड आहे ते आपल्याला माहिती आहे ते आपल्या आरोग्यास घातक असा. People love no junk food, fast food, आणि लोकांना तेच आवडतं खायला. burger, KFC, Mackie, what not? People we went there. That's good sometimes to eat. आणि मग लोक इतकं काय सांगतात. बर्गर असेल, KFC मॉल असेल आणि मॅकडोनल्ड असेल
तर आम्ही तिथं जाऊन छान अगदी पोज देऊन फोटो काढतो आणि छान वाटतं आपल्याला. आम्ही तिथं जाऊ ना. Selfie? I'm not against of that eating sometime. आणि मग मी काय त्याच्या विरोधामध्ये नाही. कधी तर But- खाणं ठीक आहे, चांगलं आहे. Eating regularly, you will definitely will fall into sin. आणि मग सातत्याने जर तुम्ही खात राहिला तर नक्कीच तुम्ही आजारी पडा. So our immunity will become weak and we'll fall sick. आणि मग त्याच्यामुळे आमचं प्रतिकार शक्ती आमची कमकुवत होईल आणि मी आजारी पडू. So if you play with the sin, definitely you'll be trapped into that. Remember that. आणि मग जर तुम्ही पापाबरोबर जर खेळत राहिलात तर नक्कीच त्याचं प्रतिफळही तुम्हाला भोगावं लागेल, हे लक्षात ठेवा. If you take it lightly things, you will have to pay for it. आणि मग जर तुम्ही सगळ्या गोष्टी सहज अशा घेतल्या तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागते. I was, maybe after the message I will tell you, I was shocked to hear that. My brother was telling one story, one incident. आणि मग मेसेज नंतर कदाचित मी तुम्हाला ते सांगेन. ज्यावेळेस मी ऐकलं, माझ्या भावाने ही गोष्ट मला सांगितली, मला आश्चर्य वाटलं. Sometimes we think, going big hotel and eating this and that, it's a very, very healthy and things. आणि मग कधी कधी आपल्याला वाटतं अरे मोठ्या मोठ्या हॉटेल्स मध्ये आम्ही जातो, खातो आणि मग तिथली स्वच्छता आधी सगळं सगळं टापटीप असतं असं वाटतं आपल्याला. Some things it's better to, but God expects us to cleanse our ways, our lives. पण देव आमच्याकडनं अपेक्षा करतो की आमचे मार्ग आम्ही शुद्ध राखावे, आमचे विचार, आमचं जीवनशैली आम्ही शुद्ध राखावे. Everything, whatever we do, whatever we live, whatever we watch, see anything, whatever we are doing on this earth, आणि मग सर्व काही आम्ही जे काही करतो, आम्ही जे काही पाहतो, ज्या काही गोष्टी आम्ही या पृथ्वी तलावरती करतो, all manners, all ways, आणि सर्व मार्ग, सर्व गोष्टी, is it pleasing unto God? काय त्या सर्व देवाला संतोष देणारे अशा, Is it according to the standard which God has set for us? आणि मग त्या काय अशा मर्यादेसारख्या आहेत ज्या देवाने आमच्यासाठी राखून ठेवलेल्या. In this new year, you make a decision that I will walk with the Lord in holiness. आणि मग ह्या नवीन वर्षामध्ये हा निर्णय घ्या की मी देवाबरोबर पवित्र आचरणानुसार चालेल. Turn with me to Hebrews chapter 12. आणि इब्रिकरसपत्राच्या 12व्या अध्यायाकडे वळा. Hebrews chapter 12 verse 14. इब्रिकरसपत्राचा 12वा अध्याय आणि 14वं वचन. Hebrews 12 verse 14. इब्री 12:14. Follow peace with all men and holiness, without which no man shall see the Lord. Holiness is required to see the Lord. इब्रिकरसपत्र याचा Hebrews chapter 12 verse 14. 14वं वचन. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्याच्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. Shall we read it again? हा मी परत वाचूया. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्याच्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. प्रभूला पाहता, to see the Lord, we need holiness. आणि देवाला पाहण्यासाठी आम्हाला ते पवित्रकरण पाहिजे. Follow peace with all men. आणि मग सर्वांच्या बरोबर शांततेने राहण्यासाठी And holiness, आणि without which no man shall see the Lord. आणि त्या पवित्रकरणाशिवाय आम्ही देवाला पाहू शकत नाही. Holiness is required to see the Lord. आणि पवित्रकरण आम्हाला गरजेचं आहे देवाला पाहण्यासाठी. Now let me ask a question. आणि मला एक प्रश्न विचारू, How many of you have seen the Lord? आणि तुम्ही किती जणांनी देवाला पाहिलेला? Nobody can see God. कोणीच आम्ही देवाला ह्या डोळ्यांनी नाही पाहू शकत. But dear people of God, पण माझ्या प्रियानं, another question let me ask you. आणखी एक प्रश्न मला विचारू द्या. Do you have desire to see the Lord? काय तुमची ही इच्छा आहे का देवाला पाहण्याची? Answer yourself. स्वतःला प्रश्न विचारा.
If you are desire to see the Lord, जर तुमची इच्छा असेल देवाला पाहण्याची, God requires holiness. देवाला त्या पवित्रकरणाची गरज आहे. Without holiness, we cannot see God. पवित्रकरणाशिवाय देवाला मी नाही पाहू शकत. We can experience God's presence. आम्ही देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. In our spiritual life, we can see God. आणि आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही देवाला पाहू शकतो. As we grow in His holiness, आणि जसं आम्ही त्याच्या पावित्र्यामध्ये आम्ही जसं वाढत राहू, we shall become like Him. आणि आम्ही त्याच्या सारखे बनून जाऊ. And we shall see Him face to face. आणि मग आम्ही त्याला तोंड पाहू शकतो. So holiness is not an option. आणि पावित्र्यकरण हे काय पर्याय नाहीये आपल्यासाठी. It is not an option. आणि एक तो पर्याय नाहीये. God has called us for holiness. देवाने आपल्याला पाचारण केलेलं आहे, पवित्र पाचारण, Because He is a holy God. कारण तो पवित्र आहे. So it's a command, be ye holy as I am holy. आणि मग ती आज्ञा आहे की जसा मी पवित्र आहे तसे पवित्र असा. So in this 2026, I would encourage you. It is God's command. We need to obey God's command and be ye holy as our God who has called us is holy. आणि मग ह्या 2026 वर्षामध्ये मी तुम्हाला उत्तेजन करत आहे की जसं आपला देव पवित्र आहे, ज्या पवित्र पाचारणाने त्याने तुम्हाला पाचारलेलं आहे, त्याच्या अनुसरून तुम्ही सुद्धा एक पवित्र जीवन जगा. Jesus said, येशू ख्रिस्त म्हणाला, if you love me, you will obey my commands. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर तुम्ही माझ्या आज्ञांचं पालन करा. So what he is expecting from us? आणि मग तो काय आमच्याकडनं अपेक्षा What करतो? command he is giving us? कुठली आज्ञा तो आम्हाला देतो? Be ye holy as I am holy. जसा मी पवित्र आहे तसे पवित्र असा. I want to say it again. मला पुन्हा सांगू द्या. Whether you decide you want to walk in holiness or in unholiness. आणि मग तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला पावित्र्यामध्ये जगायचं आहे का पवित्र जीवन जगायचं आहे. But God who has called us, जर देवानं ज्यांना तुम्हाला बोलवलेलं आहे, He is a holy God. तो पवित्र देव आहे. And He expects us आणि तो आमच्याकडनं अपेक्षा करतो that we shall live with Him in His kingdom and in His glory. आणि मग तो आम्ही जे जीवन जगतो आम्ही त्याच्या गौरवासाठी आणि त्याच्या राज्यासाठी जगावं. So that we may be promoted to His glory. आणि जेणेकरून आम्ही त्याच्या गौरवामध्ये आम्ही रूपांतरित, One day we'll be transformed in His likeness. आणि मग आम्ही एक दिवस त्याच्या समान त्याच्या गौरवामध्ये आम्ही रूपांतरित. That is His desire. ही त्याची इच्छा आहे. But for that promotion, पण त्या बढतीसाठी only one criteria is there. आणि एकच आम्हाला पात्रतेची गरज आहे, That is holiness. ते म्हणजे पावित्र्य. Because He is a holy God. कारण तो पवित्र देव आहे. And He requires holiness to enter into His kingdom. आणि मग तो आमच्याकडे ही तीच अपेक्षा करतो की त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हालाही तसंच पवित्र राहिलं पाहिजे.